आज सकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत असा नाचणीचा डोसा, त्यासोबत बटाट्याची भाजी बनवली होती. यानंतर ऑफिसच्या डब्याची तयारी केली. टिफिनसाठी मिक्स डाळी आणि शेवग्याची आमटी बनवली होती. ही आमटी भात आणि चपाती दोन्ही सोबतही अतिशय छान लागते. त्यासोबतच अशी हरभऱ्याची डाळ घालून केलेली कोबीची भाजी आमच्याकडे तर सगळ्यांना आवडते. तुमच्याकडेही अशी भाजी बनवली जाते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवग्याची आमटी बनवली आहे म्हणजे त्यासोबत भात तर हवाच. अगदी सोप्या पद्धतीने नाचणीचा डोसा आम्ही बनवला आहे, तर याची रेसिपी तुम्ही उद्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. एक आठवडा टिफिनसाठी काय बनवायचं याची यादी आणि तयारी जर सुट्टी दिवशीच करून ठेवली तर टिफिन असा पटकन तयार होतो. तुम्हीही अशी तयारी करून ठेवता का? मला कमेंटमध्ये सांगा. आणि आज टिफिनसाठी बनवलेला हा मेनू तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा हा असा टिफिन मी पॅक करून दिला आणि यानंतर दुपारी मीही हे जेवण मस्त एन्जॉय केलं.